नमस्कार, मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर. आज जे पुस्तक मी घेऊन आले त्याचं नावही सांगणार नाही आहे, रायटरचंही नाव सांगणार नाही आहे. तो क्लायमॅक्स ठेवूयात आपण. त्यातले काही वाक्य जी आहेत की जिथे थांबून आपल्याला विचार करावा लागतो आणि काही पुस्तकं आपल्याशी बोलतात, आपल्या लाईफबद्दल बोलतात, आपल्याला बोलतं करतात, आपल्याला प्रश्न विचारतात, असं पुस्तक आहे. त्याच्यामुळे कधी प्रवासाला निघालात आणि 2-3 तासाचा प्रवास आहे आणि वेळ आहे तर नक्की हे पुस्तक वाचा. 132 पानांचं आहे. वैयक्तिक पातळीवरचे अनुभव समाजाला फारसे भावत नाहीत. व्यापक विचार, सामाजिक प्रश्न किंवा असाच अनुभव किंवा एखादा उत्कटदायक विषय की जो कुणाच्याही बाबतीत घडतो अशाबाबत लिहिलं तर अशा लिखाणाला समाज उचलून धरतो. म्हणूनच स्त्रीचं साहित्य हे विश्वात्मक पातळीवरचं काय पण आपल्या इथल्या सामाजिक पातळीवरचं साहित्य म्हणून सुद्धा धरलं जात नाही. कारण त्याचं अनुभव विश्व मर्यादित असतं. संवेदनशीलता गोठलेली, अभ्यास नाही आणि सुरक्षितपणाची आसक्ती. प्रश्न खूपच खाजगी आणि नाजूक. मीना कुमारीसारखी शायर तिला इतरांच्या पंक्तीत बसवलं जात नाही. कारण प्रत्येक उर्दू शायर फैज, मखदूम, इक्बाल वगैरे क्रांतिकारक सामाजिक बांधिलकी मांडणारे ते तिच्या शायरीत आढळणार नाही. तरल संवेदनक्षमता आणि आत्मकेंद्रित प्रवृत्ती यामुळे तिला कुणी खिसगंतीत धरत नाही. अप्रतिम सौंदर्य आणि अभिनय या दोन्ही गोष्टी तिच्यातील शायर तिनंच मारली असावी. गुरुदत्तचा जिने नाज है हिंद पर वो कहाँ है हा एक ज्वलंत प्रश्न वाटतो. त्याच्या कलात्मक सामाजिक बांधिलकीचं कौतुकही होतं पण त्याची आत्महत्या हा काही समाजाचा प्रश्न नसतो. अशी काही वाक्य आहेत की आपला स्वतःचा जो विचाराचा पॅटर्न आहे किंवा आपली जी बांधिलकी आपण म्हणतो किंवा जी तत्त्व म्हणतो आपण, मूल्य म्हणतो, ती खरंच कशावर आधारित आहे उत्खनन करत जायला लावणारी वाक्य आहेत. आजकाल माणसं दुसऱ्याचा सोडा स्वतःच्या आयुष्याच्या खोलातही शिरत नाही की असं का हा प्रश्न स्वतःला सुद्धा विचारायचं कोणी धाडस करत नाही. आणि हे खरंच आहे. इंटेलिजन्सचा हा एक प्रकार आहे की जसा इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे तसं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स की स्वतःची ओळख स्वतः असणं, स्वतःच्या हातात जाणं. तर या पुस्तकात असं म्हटलं आहे की तितक्या खोलातही कोणी आजकाल जात नाही. स्त्रीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणजे काय खरोखर मी माझ्या दृष्टीनं त्याची व्याख्या केली आहे. ज्या स्त्रीला कुठं थांबायचं हे कळतं तिला स्वतंत्र प्रज्ञेची समजावं. बघा हे खूप महत्त्वाचं आहे की कुठं थांबायचं, का थांबायचं, कोणी थांबवलं म्हणून थांबायचं की मला वाटते म्हणून थांबायचं की मला थांबण्याचं कारण नक्की माहिती आहे म्हणून मी थांबणार आहे. आणि हिला प्रज्ञावान स्त्रिया म्हणता येतील असं या रायटरचं म्हणणं आहे. नवऱ्याचं नाव हे माझं नाव कसं होऊ शकतं, नवऱ्याचं कर्तृत्व ते माझं कर्तृत्व कसं होऊ शकतं. खूप मूलभूत प्रश्न विचारलेली आहेत की नवऱ्याची आयडेंटिटी ही त्याची आहे, त्याने कमवलेली आहे, मग माझी आयडेंटिटी काय आहे. आणि ती फक्त जात, धर्म, सासरचं किंवा माहेरचं नाव यातून आहे की ती माझ्या अस्तित्वातून आहे, मी जशी आहे तसं असण्यात ते फुलवण्यातून आहे. हा एक प्रश्न पडला. एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे तिने की तिचंच ती इव्हॅल्युएशन करते आहे. खरंच माझ्याजवळ आज काय आहे. तिच्या आयुष्यात बरंच काही होऊन जातं. क्लायमॅक्स मी ठेवते, मी सांगत नाही आहे तिच्या आयुष्यात काय झालं. खरंच माझ्याजवळ आज काय आहे, माझ्यातल्या प्रखरतेची मलाच भीती वाटू लागते. ही कुठली आस आहे जी मला हातात काहीही नसताना दरवेळी मला लढायला प्रवृत्त करते. ही बंडखोरी आलीच कुठून. माझं अस्तित्व आणि व्यक्तिमत्वाच्या कल्पना पुसून मी चुपचाप बळी देऊ शकत नाही माझा. हे बंड, ही अस्वस्थ बेचैनी, ही तगमग कुठवर चालणार आहे. मला काय पाहिजे नक्की. आणि हे प्रश्न विचारत राहते ती, नेहमी विचारत राहते. एक महत्त्वाचं निरीक्षण केलेलं आहे. सगळ्यांनी ॲग्री व्हायचं की नाही व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पुस्तकात काय लिहिलं आहे ते मी वाचून दाखवते. पुरुषाचा इगो ही आजच्या समाजव्यवस्थेतील अत्यंत विकृत आणि जीवघेणी गोष्ट आहे.
पुन्हा वाचते. पुरुषाचा इगो ही आजच्या समाज व्यवस्थेतील अत्यंत विकृत आणि जीवघेणी गोष्ट आहे, जिला खतपाणी घालताना स्त्रियांना अभिमान वाटतो. लाकूड तोड्याला कुऱ्हाडीसाठी दांडा देणाऱ्या झाडाची गोष्ट आठवते मला. तिचं निरीक्षण आहे. माझा संसार सुखाचा चाललाय असं म्हणणाऱ्या 95% स्त्रिया ह्या निखालच खोटं बोलत असतात. अर्थात ज्यांना स्वतःच्या व्यक्त होण्याची आणि स्वतःचं अस्तित्व काय आहे ते टिकवण्याची गरज वाटते, ती स्त्री नक्कीच माझा संसार सुखाचा चाललाय असं म्हणू शकणार नाही. जे काही चढ उतार आलेले आहेत ते ती बिनधास्त सांगू शकेल. विन्सेंट वॉन गॉगचं आत्मचरित्र वाचलं आणि आत्मचरित्र वाचून रायटर हादरून गेल्या की असंही माणूस आयुष्य जगू शकतं. धुंद होणं, बेभान होणं, खुळं होणं, सूर्याच्या प्रखर तापत्या गोळ्यासारखं डोळे दिपवणारं आयुष्य. सूर्यफूल काढायचं तर भर उन्हात अगदी गरमीत चटके बसेपर्यंत उभं राहून ते चित्र येतं सूर्यफुलाचं. तर खूप वेल रेड आणि खूप थिंकर, चिंतन करणारं असं रायटर आहे. क्लायमॅक्स मी तोडून मुखपृष्ठ दाखवते. मला उद्ध्वस्त व्हायचं आहे, मलिका अमर शेख. आर्यन पब्लिकेशनने काढलेलं आहे. आयुष्य हातातून निसटलं की संपलंच की. आयुष्य हातातून निसटलं की संपलंच की असं वाटतं नॉर्मली. पण ह्या पुस्तकाचं जे टायटल आहे की मला उद्ध्वस्त व्हायचं आहे, मला खूप प्रश्न पडला की नॉर्मली आपण असं म्हणतो की डिस्ट्रक्शनला अपोजिट क्रिएशन, आणि मग ही लेखिका असं का बोलते की मला उद्ध्वस्त का व्हायचं. आणि ह्या शीर्षकाचा मी शोध घेत होते संबंध पुस्तक वाचताना. तेव्हा जेव्हा एखादा साचा आपल्याला मोडायचा आहे, तोडायचा आहे, तेव्हा आधी तो उद्ध्वस्त करावा लागतो. तर मी नावाचा हा जो काय साचा बनलेला आहे तो आधी मला तोडावा लागेल, उद्ध्वस्त करावा लागेल, तर नवीन मी तयार होईल. नवीन मी जन्माला यायची एक आशा तयार होईल, असा मला याचा अर्थ सापडला. त्यांचे जे काय अनुभव आलेले आहेत चळवळीबद्दलचे, संसाराबद्दलचे, स्वतःबद्दलचे, हे त्यांनी अवघ्या 132 पानात लिहायचा प्रयत्न केला आहे. खूप छान पुस्तक आहे. मी म्हटलं ना, प्रत्येक पुस्तकाची एक वेळ असते, तर तशी या पुस्तकाची आत्ता वेळ होती. खूप छान पुस्तक आहे, नक्की वाचा. वाचून पॉन्डर करा, चिंतन करा आणि शेअर करत राहा. आणखीन मला असं एक वाटलं की थँक्यू मलिका अमर शेख मॅडम, कारण तुम्ही जर हे पुस्तक लिहिलं नसतं तर एका बाईला तिच्या आयुष्यात काय वाटतं हे इतकं प्रामाणिकपणे, इतकं स्वतःला काय म्हणूयात आपण, सच्चाई, आपण जे म्हणतो ना, पानापानात सच्चाई आहे, ट्रुथ आहे, आणि सत्य सापडण्यासाठीची केलेली धडपड आहे, बंड आहे, मोजलेली किंमतही आहे आणि कुठेही घाबरलेली नाही आहे. दोलायमान कधी स्थिती झाली असेल पण सत्याच्या मार्गावर चालण्याची हिंमत आहे. आणि खूप सारं आहे, खूप बोलण्यासारखं आहे. खरं ग्रुपमध्ये हे पुस्तक चर्चा करण्यासारखं आहे की सगळ्यांनी वाचावं आणि ग्रुपमध्ये चर्चा व्हावी. इतकं सुंदर पुस्तक आहे. उगाचच हे माइलस्टोन बुक नाही आहे. नक्की वाचा. थँक्यू.